तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. मी लिहून काढलेला माझ्या डायरीतला अजून एक विचार. खूप छान माहिती. आपल्याच कर्मफळाचे एक उत्तम उदाहरण. शक्यतो मौन पाळा, तसेच कमी व गरज असेल तरच बोला. स्त्री असो वा पुरुष, बोलताना शब्द नेहमी जपून वापरावेत, नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या घडलेल्या या उदाहरणावरून लक्षात येईल. महाभारत युद्ध 18 दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्व दूर फक्त विधवा दिसत होत्या आणि अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. अधूनमधून एखादा दुसरा पुरुष दिसत होता. महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालात पहुडून होती. जेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले, त्याला पाहून तिला राहवलं नाही. तिने त्याला विचारले, केशवा रे, असा तर मी विचारच नव्हता केला रे, हे असं कसं झालं? कृष्ण म्हणाले, पांचाली नियती खूप निष्ठुर असते. ती आपल्याच मनाप्रमाणे चालत असते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, मग तर तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुशासन नव्हे तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता. द्रौपदी म्हणते, मधुसूदना, अरे तू मला सावरायला आला आहेस की मला हिणवायला आला आहेस? योगेश्वर म्हणतात, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं खरं काय आहे ते वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत, पण ती जेव्हा समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. द्रौपदी विचारते, कृष्णा, मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं का तुला म्हणायचं आहे? कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता. द्रौपदी विचारते, कृष्णा, मी काय करू शकत होते? कृष्ण म्हणतात, तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. नाही, आणि त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश जेव्हा दिला, त्या आदेशाचा तू स्वीकार केला नसतास तर परिणामी काहीतरी वेगळं झालं असतं. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस. अंधे का पुत्र अंधा असे म्हणून व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास तर तुझं वस्त्रहरण झाले नसते. कदाचित त्यावेळी ही परिस्थिती वेगळी असती. आपले शब्दच आपले कर्म बनतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण परिवाराला भोगावे लागतात. जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे. म्हणून बोलताना भान ठेवणं महत्त्वाचं असतं. बेलगाम बोलण्यानंच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.